आल्या घरा या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। खरं तर आपल्या लाडक्या गणरायाचं मोठ्या जल्लोषात आगमन झालं, त्याची स्थापना सुद्धा झाली। पण याच लाडक्या गणरायाबरोबर सगळ्यांना उत्सुकता असते, ओढ असते, ती म्हणजे अर्थात आपल्या माहेरवाशिणीची। आणि म्हणूनच या माहेरवाशिणीचे लाड पुरवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय गौरी आल्या घरा। या माहेरवाशिणीचा आपण लाड करणार आहोत। अर्थात या सगळ्या तिच्या मैत्रिणी आज माझ्या बरोबर जमलेल्या आहेत। तुम्ही सुद्धा आमच्या सोबत सहभागी होणार आहात। खूप सारी खेळ, गाणी, त्याचबरोबर देवीला या गौरीला आवडणारा नैवेद्य, या सगळ्या सकट या गौरीचे आपण लाड करणार आहोत। पण त्याचबरोबर या गौरीच्या स्वागतासाठी, त्याचबरोबर तिला आज तिचं सागर संगीत सगळं करण्यासाठी आपल्यासोबत काही पाहुणे सुद्धा आलेले आहेत। त्यांची मी तुम्हाला आधी भेट घालून देते। तर मग आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री अर्थात वंदना गुप्ते आणि पर्णा पेठे तुमच्या सगळ्यांची तर आहेच, पण माझ्या सुद्धा तितक्याच फेवरेट आहेत। त्यामुळे वंदनाताई, सगळ्यात आधी गौरी आल्या घरामध्ये जसं गौराईचं स्वागत केलं, तुमच्या दोघींचंही मी स्वागत करते। आणि आज खरं तर गणेश उत्सवाचा सगळीकडे उत्साह पाहायला मिळतोय। गौराईचं आपण एवढ्या मोठ्या जल्लोषात आगमन झालंय, तिची स्थापना केली, आज भरपूर तिचे लाड करणार आहोत, कारण धमाल करायची आपल्या सगळ्यांना। पण याआधी या गौराईकडे तुम्ही काय मागितलं, कारण लवकरच तुमच्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे, ते म्हणजे फोटोकॉपी नेहा राजपाल निर्मित। तर ही फोटोकॉपी कशी असणार आहे? नेहा राजपाल निर्मित फोटोकॉपी हा अतिशय एक आनंद देणारा सिनेमा आहे। आणि मला सांगू, ह्या दोन गौराईंचं रूप बघून आमच्या फोटोकॉपीमधली मधू आणि माला ह्या दोन कॅरेक्टर्स म्हणजे सख्या जुळ्या बहिणी असतात, त्यांची आठवण झाली। या दोघींची रूपं सारखी असली तरी त्यांचे स्वभाव दोघींच्या चेहऱ्यावर दिसत आहेत। त्यांचं तसंच आहे, सारखी रूपं पण स्वभाव अतिशय वेगवेगळे। त्यामुळे त्या स्वभावाच्या सारख्या दिसण्याच्या गोंधळामुळे जे काही घटना घडतात नाट्यमय, त्याचा हा सिनेमा फोटोकॉपी। पण तू काय सांगशील या फोटोकॉपी विषयी? आणि खरं सांग, देवीकडे काय मागितलंस या गौराईकडे? सिनेमा लवकरच रिलीज होतोय, त्यामुळे लोकांना तो आवडावा हीच अर्थात मागणी आहे। आणि वंदनाताई म्हणलं तशा त्या दोघींसारख्या आमच्या मधू आणि माला आहेत, ज्या दोघींचंही काम मी केलंय। डबल रोल आहे माझा फिल्ममध्ये। आणि वंदनाताई माझ्या आजी आहेत। माझ्या घरी काय माझी आजी गौरी बसवायची, आता माझी आजी नाही आहे, पण मला इतकं छान वाटतंय की आज इकडे वंदनाताई आहेत। आणि आमची ही सिनेमा, आमचा फोटोकॉपी हा जो सिनेमा आहे, मधू आणि मालासारख्या या गौऱ्या आहेत, तर छान वाटते आज इकडे येऊन। नक्कीच आज या सगळ्या या गौराईच्या ज्या मैत्रिणी आहेत, तुम्हाला सगळ्यांना सुद्धा खूप छान वाटत असणार, कारण हे दोन विशेष पाहुणे आपल्याकडे आलेत। खरंच खूप आनंद होतोय। तुम्हाला कसं वाटतं प्रणिताताई, आज या सगळ्यांना भेटून खूप छान सगळेजण नटलेले आहात, त्यामुळे इतकंच या सगळ्या माहोलमध्ये आणखीन आपल्याला खूप सुंदर वाटतंय। सगळ्या जणी गौरी सारख्या सुंदर आणि देखण्या नटून आलेल्या आहेत। नक्कीच हा दिवस आजचा आपण साजरा करणार आहोत। त्याचबरोबर आपल्यासोबत इथल्याच नगरसेविका सुद्धा आहेत, पूजा वाघ, त्या सुद्धा नेहमी इतर गोष्टींमध्ये बिझी असतात, प्रत्येकाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यामध्ये बिझी असतात, पण आज मात्र या गौराईसाठी ते आवर्जून त्यांनी आपला दिवस राखून ठेवलेला आहे। नमस्कार। गौरी गणपती म्हणजे मला वाटतं महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा उत्सव। त्यामध्ये गणपतीचं आगमन झाल्यानंतर लगेच सगळ्या महिलांना हुरूर असते की गौरी, जसं आपण नटवतो तसं आपण गौरीला नटवत असतो। त्यामुळे आज आम्ही इथे गौरी नटवलेले आहेत। नक्कीच, त्यामुळे हा जो एक उत्साह आहे, आपण हा सण, हा जल्लोष हा साजरा करणार आहोत। खरं तर आपण जर पाहिलं तर फ्री टाईम असेल, रॉयल सॅफ्रॉन असेल किंवा तन्वी यांच्या वतीनं आपण गौरी आल्या घरात साजरा करतोय। गप्पा या अशाच होणार आहेत, खेळ सुद्धा होणार आहेत। आणखीन एक अभिनेत्री तुमच्या भेटीला येणार आहे, तिची सुद्धा मी ओळख तुम्हाला करून देईन, पण त्यापूर्वी सगळ्यात आधी या गौरीचं आपण एका छानशा गाण्यानं स्वागत करूया। ए गौरी बाई, एवढं जेवून जाई, आता काय करू बाई शंकरोबा आले, हळद कुंकू देऊन गेले, ए गौरी बाई, एवढं जेवून जाई, आता काय करू बाई सासूबाई आल्या, मंगळसूत्र देऊन गेल्या, हे गौरी बाई, एवढं जेवून जाई। गणपती आले आणि गौरी का अजून आल्या नाहीत, ती माझ्या मी सखी सजिनांना विचारते। गणोबा आला गौर कग नाही, पंजनले ती मागण येती, गणोबा आला गौर कग नाही, साकळले ती मागण येती, गणोबा आला गौर कग नाही,
जोडवले ती मागून येती गणोबा आला गौर कग नाही मंगळसूत्रले ती मागण येती गणोबा आला गौर कग नाही कराड कोल्हापूरच्या गौरी आल्या त्या माहेरी त्यांना जोडवी घडवा बारीक बारीक गुंजवानी माणिक जडवा वडबाय वडू ग जायफळ वडू 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 जायफळ वडाची कोथिंबीर पान जायफळ वडाची कोथिंबीर पान जायफळ वडाची कोथिंबीर पान जायफळ वडाची कोथिंबीर पान फुगडी गाणी खेळ धरत आपण आपल्या माहेरवाशिणीचे म्हणजे गौराईचे लाड करतोय. तिची स्थापना सुद्धा झाली आहे. तिच्या आवडीचा नैवेद्य सुद्धा आपण तिला दिलेला आहे आणि असंच तिचं आदरातिथ्य जे आहे ते आता हे 3 दिवस आपण करत राहणार आहोत. आणि याच आदरातिथ्यासाठी तिच्या मैत्रिणी सुद्धा आलेल्या आहेत. त्याचबरोबर खास पाहुणे सुद्धा आज आपल्याकडे गौरी आल्या घरात या आज शो मध्ये आपल्या कार्यक्रमात आलेल्या आहेत. खरं तर वंदनाताई जर आपण पाहिलं ना तर यंदा गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सव असेल किंवा गौराई असेल या सगळ्याचे प्रथा परंपरा किंवा स्वरूप जी आहे ती बदलली असं वाटतं का? कारण 2 पिढ्या आपल्याकडे आहेत. दोन्ही पिढ्यांकडनं मला जाणून घ्यायला. आम्ही लहानपणी जी गौरी गणपती बघितली ती गौर ही खूप घरातलीच एक मेंबर आपल्या घरी जी गेली होती बाहेर ती माहेरवाशीण म्हणून आली आहे. त्यामुळे हे घरगुती स्वरूप असायचं पूर्वी. त्या घराची ऊब मायेची ऊब असायची. आता काय झालं तो इव्हेंट व्हायला लागला आहे. त्यामुळे बायकांची पण हाऊस भागते आणि मंगळागौरीत जसे खेळ खेळतात तसे गौरीला खेळले नाही जायचे. गौरीचं नैवेद्य तिला आणायचं गौर बसवायची ह्या सगळ्या परंपरा चालू होत्या. पण असे खेळ मला आठवत नाही. मी पुढेच होते कारण तेव्हा असे खेळ खेळलेच मला आठवत नाही. त्यामुळे स्वरूप बदललं आहे आणि जसं गणपती पण सार्वजनिक झालं तशी गौर पण सार्वजनिक झाली आहे असं मला वाटतं. पण तू काय सांगशील? कारण मी म्हटलं जसं 2 पिढ्या आपल्याकडे आहेत आज तर पुण्याची आहे त्यामुळे आणखीन विशेष महत्त्व असेल. नक्की मला गौरी हा सण फार म्हणजे गणपती गौरी फार छान सण आहे. कारण काय तेव्हा फार काहीतरी आतूनच आपल्याला खूप छान वाटत असतं. आमच्या घरात खड्याच्या गौरी बसवल्या जायच्या त्या ह्या गौऱ्यांपेक्षा खूप मुखवटे नव्हते. आणि आमच्या अगदी समोरच्या घरात वेगळीच परंपरा आहे की बसलेली मोठी म्हणजे असं ह्युमन साईज ते अख्खं तिची मूर्ती असते आणि ती अशी खुर्चीवर बसलेली असते. त्यामुळे मला गौरीचं सगळ्यात आकर्षण असायचं की आम्ही त्यांच्याकडे जाऊ आणि ती खूप वर्षोनुवर्ष चालत आलेली त्यांच्याकडे ती अनेक वर्ष त्यांच्याकडे ती बसते. पण मला असं वाटतं की जरी ते बदललं असलं तरी ती भावना काहीतरी अजूनही तीच आहे असं वाटतं. तू मिस करतेस की नाही की जाणारच पुण्याला? नाही इथे सुद्धा माझे अनेक नातेवाईक आहेत मित्रमैत्रिणी आहेत त्यामुळे मिस नाही करत आहे नक्की. वंदनाताई तुमच्याकडे सुद्धा गणपती असतो ना पण गौर तुम्ही बसवता? गौर बसवतो आम्ही पण मुखवटा हल्ली ठेवायला लागलो. ती जशी पण त्याची खड्याची असायची पण आता आम्ही मुखवटा हल्ली वापरायला लागलो कारण असं ते त्या मांगल्याला पूर्णत्व येत नाही असं वाटलं म्हणून आम्ही मुखवटा ठेवला की गौरी पूर्ण छान सुंदर दिसते. त्यामुळे आम्ही मुखवटा आता आणायला सुरुवात केली. नक्कीच. त्यामुळे या गौराईचं वेगवेगळ्या पद्धतीनं स्वागत होतं. वेगवेगळ्या प्रथेनुसार या गौराईची पूजा अर्चा केली जाते. आपल्याकडे सुद्धा या गौराईच्या ज्या वंदनाताई आज या सगळ्या सख्या आलेल्या आहेत तर एक टास्क आहे तुमच्या सगळ्यांसाठी. मी सांगतेय आता जो कोणी छान डान्स करेल म्हणजे तुम्ही सगळेच खूप छान नाचताय पण जे कोणी जास्त तुम्हाला वंदनाताईंना आणि पळण्याला भावलेल्यांना आपण 3 प्राइजेस देणार आहोत. तर बघूया आपण कोण सगळ्यात छान या गौराईचं स्वागत करतंय. भाऊ माझा गो बडा
पिंग नाचतो घुमा कशी मी नाचू नाचतो घुमा नाचता त्या करता आता मला सांग नाही मला कशी मी नाचू नाचतो घुमा कशी मी नाचू नाचतो घुमा बाई फूल फुगारी चमचम करते फुगारी बाई फूल फुगारी चमचम करते फुगारी बाई का बाई का चंदनाचं पान काठी देऊन बसल्यात माझ्या बरोबर बाई फूल फुगारी चमचम करते फुगारी बाई फूल फुगारी चमचम करते फुगारी तर मग आपल्याला या खेळाची विनर आपल्याला मिळालेली आहे। साक्षी, तुझं स्वागत करतो आम्ही आणि तन्वी शता आणि त्याचबरोबर रॉयल सॅफ्रॉन बासमती राईसच्या वतीने तुला हे छानसं गिफ्ट हॅम्पर आम्ही देतोय। वंदनाताईंना मी सांगते कॉंग्रॅच्युलेशन। कॉंग्रॅच्युलेशन घे जोड्या पण तू काय करतेस आम्हाला सांगशील? मी 9th स्टँडर्ड मध्ये आहे वजे स्कूल मध्ये, म्हणूनच तो लागला काय मग होऊन जाऊ देत की एक पोवाडा। राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ। खान हाक मारी तो हसरी खान हाक मारी तो हसरी रोकू न नजारा गगनी जी रहा जिरर जी 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 रहा जिरर जी 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 रहा जिरर जी 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 जी। पण आपला राजा पण काय कच्च्या गुरुचा चेला नव्हता। राजा थोर बात त्याची न्यारी राजा थोर बात त्याची न्यारी चाल चित्त्याची सावध भारी जी रहा जिरर जी 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 रहा जिरर जी 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 जी। गौरी आल्या घरा या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। गौरीचं आगमन झालेलं आहे, तिची स्थापना झाली, तिला नैवेद्य सुद्धा दाखवलेला आहे आणि त्याचबरोबर या गौरीसाठी या सगळ्या तिच्या मैत्रिणी खूप आवर्जून उपस्थित आहेत। अर्थात तुम्ही सुद्धा आमच्या या कार्यक्रमात आहात आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या वतीनं फ्री टाइम रॉयल सॅफ्रॉन बासमती राईस आणि तन्वी शता हे सुद्धा तुमच्या भेटीला आम्ही घेऊन आलोत। अर्थात हे जे प्रोडक्ट आहेत हे तुमच्या आवडीचे आहेत आणि म्हणूनच गौरी आल्या घराच्या निमित्तानं आम्ही त्यांना सादर करतोय। आणखी एक अभिनेत्री आपल्या सोबत आहे, ती म्हणजे मीरा पाथरकर। पुढचं पाऊल या मालिकेमधनं तुम्ही मीराला नेहमीच भेटत आलेला आहात। मीरा, तू सुद्धा पुण्याची आहेस, म्हणजे मेजॉरिटी नाही आहे शेवटी, पण तरी पण पुण्याचे सुद्धा गौरी गणपती विशेष काही महत्त्व असतं, एक जुनी परंपरा तिथे असते। तू सुद्धा गौरी गणपती साजरा करत असशील तर काय सांगते? गणपतीच्या दिवसांमध्ये म्हणाल तर पुण्यामध्ये एक वेगळंच वातावरण असतं आणि लांबून लांबून लोक या बिझी त्यांच्या स्केड्यूलमध्ये सुद्धा ते वेळ काढून खास येतात पुण्याला ते भव्य देखावे बघण्यासाठी। याचप्रमाणे म्हणाल तर अलीकडे जे जिवंत देखावे ही जी संकल्पना सुरू झालेली आहे पुण्यामध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, ज्याच्यामध्ये छोटे छोटे स्किट्स बसवले जातात आणि सामाजिक जे विषय आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवले जातात। आणि म्हणूनच या सगळ्या मैत्रिणी सगळ्या महिला आज आपल्या बरोबर आहेत आणि या नेहमीच आपण जर पाहिलं तर खरं तर आपल्या रोजच्या कामात खूप बिझी असतात आणि यांना सगळ्यांना जमवण्याचं काम आहे ना पूजा ताई आवर्जून करत असतात। ह्या महिलांबद्दल बोलायचं झालं तर प्रत्येक जणी म्हणजे गृहिणी आहेत, प्लस त्याबरोबर बाहेर कुकिंगचे कामं म्हणा किंवा फराळचं बनवायचं किंवा इतरही कामं करत असतात। लघु उद्योग म्हणता येईल। मग त्यामध्ये असंच आमचं एक बसल्या विचार झाला की आपण काहीतरी करायला पाहिजे। मग आमचं लेझिम हा झालं की आपण महिला आपण ग्रुप तयार करून लेझिम करूया। तर आमच्या आज आता 30 महिला झालेल्या आहेत, लेझिम आम्ही चांगल्या प्रकारे करत आहोत। तर ह्या महिला म्हणजे एक स्त्री शक्तीच म्हणता येईल की आपणही काहीतरी करू शकतो आणि वेळात वेळ काढून प्रॅक्टिस वगैरे करून आम्ही आज खूप छान पथक आमचे 2 वर्ष झाले आम्ही चालवतोय।
या सगळ्या महिलांनी इतकं छान एन्करेज केलेलं आहे. लेझिमच्या तालावर प्रत्येकाला ठेका धरावासा वाटला आणि अर्थात आपण सगळ्यांनी धरलेला आहे. त्यामुळे या सगळ्या महिलांना आपण देणार आहोत रॉयल सॅफ्रॉन बासमती राईस तर्फे हे खरं तर गिफ्ट रॅम्पर. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहे हर्षल बापना. हर्षल बापना आपलं स्वागत करते आणि तुमच्या वतीने आम्ही या सगळ्या महिलांना हे गिफ्ट रॅम्पर देतोय. वंदनाताई, खरं तर आज इतके छान फेर धरून इतक्या सगळ्या महिलांबरोबर एकत्र राहून खूप छान वाटलं मला आणि नक्कीच हा क्षण तुम्ही सुद्धा एन्जॉय केला असणार. येस, ऑफकोर्स केला. केव्हाही बायकांचे जे आवडीचे खेळ आहेत त्या खेळामध्ये सहभागी व्हायला खूप आवडतं. तन्वी शक्तीच्या संचालिका मेधा मेहेंदळे आपल्यासोबत आहेत. मेधाताई, तुम्ही सुद्धा जॉईन व्हा आम्हाला आणि हा जो क्षण आहे हा आम्हाला कॅप्चर करायचा आहे तुमच्यासोबत सुद्धा. आणि त्याच निमित्ताने हे आपण अभिनेत्री वंदना गुप्ते आणि अभिनेत्री पर्णा पेठेला हे खास गिफ्ट देऊया. वंदनाताई, मग ही एक फोटोकॉपी होऊन जाऊ दे. तर मग ही छानशी फोटोकॉपी खरं तर झालेली आहे. पण या गौराईला जागवण्यासाठी तिचे भरपूर लाड करण्यासाठी सगळ्या सख्या सुद्धा इथे आलेल्या आहेत आणि त्या सुद्धा आपली सगळ्यांची वाट पाहतायत. कारण भरपूर खेळ खेळायचे आहेत, भरपूर बक्षिसं सुद्धा घ्यायची आहेत आणि अर्थात त्यासाठी आपल्यासोबत आहेत तन्वी शता, फ्री टाईम आणि त्याचबरोबर रॉयल सॅफ्रॉन बासमती राईस.